हॅलो फ्रेंड्स, मी पौर्णिमा. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघताय होळी स्पेशल पुरणाची पोळी. पुरणपोळी करण्यासाठी 1 बाउल चण्याची डाळ घेतली आहे. आपण ते 5 ते 6 तास भिजत ठेवली होती. 5-6 तासानंतर चण्याची डाळ एकदम छान भिजलेली आहे. डाळ एकदम छान भिजली असल्यामुळे डाळ पाण्यामध्ये भिजेल इतकंच पाणी घालायचं. थोडीशी हळद घालून आपण कुकरला 5 ते 6 शिट्ट्या करून घेतल्या होत्या. 5 शिट्ट्यांमध्ये डाळ एकदम मऊ शिजलेली आहे. बघू शकताय तुम्ही. डाळ थोडी थंड झाली की आपण ती मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. बघू शकताय एकदम प्लेन अशी छान वाटल्या गेलेली आहे. आता कढईमध्ये मी थोडंसं तूप घालणार आहे. तूप छान सगळ्या साईडला पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे पुरण लागणार नाही. आणि तसं पण नॉनस्टिकमध्ये केल्यामुळे पुरण अगदी लागत नाही. बघू शकताय डाळ एकदम छान लोण शिजल्यामुळे एकदम प्लेन अशी डाळ वाटल्या गेलेली आहे मिक्सरमध्ये. आता कढईमध्ये आपल्याला हिला शिजवून घ्यायचं आहे. ज्या बाउलने मी डाळ घेतली होती त्याच बाउलने मी गूळ घेतलेला आहे. अगदी सेम प्रमाण घेतलेलं आहे दोन्हीचं. आमच्याकडे गुळाचं पुरण करण्याची पद्धत नाही आहे, साखरेचंच पुरण करतात. गुळाचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतले होते. आता मी अगदी 1 टेबलस्पून एवढी यामध्ये साखर घातलेली आहे. साखर आणि गुळ आता आपण याच्यामध्ये छान व्यवस्थित विरघळून घेतलेलं आहे. बघू शकताय जसं जसं गूळ आणि साखर विरघळते तसं तसं आपलं पुरण पातळ होत आहे. बघू शकताय आता बऱ्यापैकी पुरण आपलं पातळ झालेलं आहे. जसं जसं ते शिजत जाईल तसं तसं ते घट्ट होत जाईल. साखरेचं पुरण व्हायला जरा वेळ लागतो, त्या तुलनेमध्ये गुळाचं पुरण पटकन आळून येतं. आणि आम्ही साखरेचं जे पुरण करतो ते गोड पण बऱ्यापैकी जास्त असतं गुळाच्या पुरणापेक्षा, म्हणजे डाळीच्या 1.5 पट साखर घेतली जाते. त्यामुळे पुरण बऱ्यापैकी चिकट होतं. यामध्ये आपला गूळ बरोबरीने आहे, त्यामुळे याचं पुरण जरा मोकळं होतं. बघू शकताय बऱ्यापैकी आता आपलं पुरण घट्ट होत आलेलं आहे. बोटावर थोडंसं घेऊन थंड करून बघितलं, आपलं पुरण झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करणार आहे. आणि कढई गरमच आहे, त्यामुळे थोड्या वेळ हलवत राहायचं. पुरण पूर्णपणे थंड जेव्हा होईल तेव्हा व्यवस्थित गोळा तयार होईल. आता थंड झालेलं आहे. यामध्ये मी वेलची आणि जायफळाची पूड घालते. वेलची आणि जायफळाची पूड घालून छान मिक्स करून घेणार आहे. वेलची आणि जायफळाची पूड नेहमी पुरण थंड झाल्यावर टाकायचं. बघू शकताय एकदम छान गोळा वळतो आहे. आता पुरणाची पोळी करण्यासाठी आपल्याला कणिक भिजवायची आहे. त्यासाठी मी 1 बाउल कणिक आणि 1 बाउलच मैदा असं प्रमाण घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालतो आहे आणि रंग येण्यासाठी थोडीशी हळद आणि 1 टेबलस्पून एवढं आपण यामध्ये तेल घालणार आहे. आता सगळं टाकून आपण आधी कणकीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला सैलसर अशी कणिक भिजवायची आहे. व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता पण थोडं थोडं पाणी टाकत गोळा भिजवणार आहे. अगदी आता 2 दिवसावर होळी आलेली आहे, त्यामुळे घरोघरी पुरणाच्या पोळ्या होतील. जर तुम्ही नेहमी साखरेचं पुरण करत असाल तर यावेळेला अशा पद्धतीने गुळाचं पुरण करून बघा. साखरेच्या पुरणापेक्षा गुळाचं पुरण वेगळं लागतं. बघू शकता एकदम सैलसर अशी मी कणिक भिजवून घेतली आहे. अर्धा ते पाऊण तास गोळा झाकून ठेवला होता. बघू शकताय आता तेल लावून छान आपण मळून घेणार आहे कणकीला. मी 1 बाउलचंच पुरण केलेलं आहे. अगदी 6 ते 7 पोळ्या त्यामध्ये होतील. त्याच हिशोबाने मी ही कणिक देखील भिजवलेली आहे. बघू शकताय एकदम मऊ असा आपला हा गोळा तयार झालेला आहे कणकीचा. आता आपण पुरणाची पोळी करणार आहे याची. आपलं पुरण देखील मगाशी छान थंड झालेलं आहे. आता गोळ्यामधून एक छोटासा गोळा घेतलेला आहे आपण. बघू शकताय कणिक एकदम सॉफ्ट आहे आपली, अगदी छान वळल्या जाते आहे. आता आपण एक पुरणाचा गोळा करून घेतलेला आहे. बघू शकताय आणि मधोमध ठेवून सगळ्या साईडने एकत्र करून गोळा बंद करायचा आहे. आता हा पुरणाचा गोळा मैद्यामध्ये किंवा तांदळाच्या पिठामध्ये घोळून आपण याची पोळी लाटून घेणार आहे. खूप जण तेलावर देखील लाटतात, पण मी मैद्यावरच लाटते आहे. अगदी सहज लाटल्या जाते आहे. बघू शकताय तुम्ही आपली कणिक एकदम सैलसर भिजली आहे, त्यामुळे एकदम छान पटापट पोळी लाटल्या जाते आहे. बघू शकताय अगदी सहज एकदम मोठी आणि पातळ अशी पोळी आपली लाटल्या गेलेली आहे. आता आपण गॅसवर तवा गरम करायला ठेवला होता. आता ही तव्यावर छान आपण भाजून घेणार आहे. तुम्हाला पुरणाची पोळी साखरेची जास्त आवडते की गुळाची हे कमेंट करून नक्की कळवा. आमच्या घरी देखील पुरणाची पोळी सगळ्यांना खूप आवडते, पण आमच्या घरी साखरेची पुरणाची पोळी जास्त खाल्ल्या जाते. बघू शकताय पोळी एकदम छान टम्म फुगलेली आहे आपली. आता आपण पलटवून घेणार आहे.
आणि आता दोन्ही साईडने छान तूप लावून तिला भाजून घ्यायची आहे. डाळ भिजत टाकून जे पुरण आपण आज केलेलं आहे ते खूप झटपट होतं. बघू शकताय दोन्ही साईडने मी तूप लावून छान पोळी भाजून घेते आहे. बघू शकताय आता दोन्ही साईडने छान व्यवस्थित भाजल्या गेलेली आहे आपली पोळी. आपण ती काढून घेणार आहे तव्यावरून. आणि आता अशाच प्रकारे मी पुन्हा दुसरी पण पोळी करून घेणार आहे. डाळ शिजवताना आपण थोडीशी हळद घातली असल्यामुळे पुरणाचा रंग खूप छान आलेला आहे आणि पोळीचा देखील रंग खूप सुंदर आलेला आहे. कणिक एकदम परफेक्ट भिजल्यामुळे पोळी देखील एकदम छान लाटल्या जाते आहे. एकदम छोट्या छोट्या टिप्स वापरून जर तुम्ही ही पोळी केली तर एकदम परफेक्ट होईल. जसं की पुरणाची डाळ 5 ते 6 तास भिजवून मग त्याचं पुरण करा म्हणजे एकदम परफेक्ट होईल. त्यानंतर चण्याची डाळ आणि गूळ हे सारख्या प्रमाणात घ्यायचं. त्यानंतर पुरण शिजताना कढईमध्ये थोडं तूप टाकायचं म्हणजे पुरण बाजूने लागणार नाही. आणि जर नॉनस्टिकच्या कढईमध्ये केलं तर पुरण अजिबातच लागत नाही. त्यानंतर पुरणासाठी आपण जे सपटं भिजवतं त्यामध्ये कणिक आणि मैदा हे दोन्ही पण सारख्याच प्रमाणात घ्यायचं. या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स वापरून जर तुम्ही पुरणाची पोळी केली तर एकदम परफेक्ट अशी पुरणाची पोळी होईल. बघू शकताय एकदम छान अशी आपली पुरणाची पोळी तयार आहे. मस्त तुपामध्ये बुडवून मी ते खाणार आहे. दुधासोबत किंवा तुपासोबत तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता. आणि उद्या या पद्धतीने तुम्ही पुरण करून बघा, नक्की आवडेल सगळ्यांना. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.